तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. स्वराज म्हणत असतो की पियू जेव्हा टेन्शन आणि नर्वसमध्ये असते ना तेव्हा असे ती बोटाची हालचाल करते. आणि ही गोष्ट जेव्हा मी त्या दाढीवाल्या काकांना सांगितली ना तेव्हा मनुका काकू माझ्यावरती इतकी चिडली. का बरं चिडली असेल गुरुजी? मला का बरं बोलली? मल्हार म्हणतो काय माहिती नाही बेटा, तू तुझ्या मोनिका काकूला ओळखतो ना की तू पहिल्या क्रमांकावर आला, पिहू दुसऱ्या क्रमांकावर आली. असा काहीतरी राग ती डोक्यामध्ये घेऊन बसली आहे ती. मग आता मिळेल त्या मार्गाने तोच राग बाहेर पडत असेल. तो जास्त विचार करू, होईल ती नॉर्मल काही दिवसांत. मल्हार म्हणतो की अरे काय तोंड पाडून बसलाय, जरा स्माईल कर की. मग तेव्हा स्वराज स्माईल करतो आणि मग मल्हार त्याला झोपायला पाठवून देतो. आणि मग जाता जाता पुन्हा स्वराज मागे वळून म्हणतो की मल्हार गुरुजी तुमच्या लक्षात आहे ना तुम्ही मला काय म्हणाला होतात ते? तेव्हा स्वराज म्हणतो की तुम्ही म्हणाले होते मला की स्पर्धा जिंकल्यानंतर मी तुझ्या बाबांना शोधेल आणि तुझे बाबा नाही सापडले तर मी तुझा बाबा होऊन जाईन. नीट लक्षात आहे माझ्या, मी माझा शब्द नक्की पूर्ण करेल. मग स्वराज पळत पळत येऊन मल्हार गुरुजींना मिठी मारतो. आता मग मल्हार स्वराजला झोपण्यासाठी पाठवून देतो. मागे मात्र त्याच्या डोक्यात एकच गोष्ट चालू असते, ती पियूच्या हालचालीबद्दलची. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आता दुसरीकडे इकडे सनी एका हॉटेल रूममध्ये आलेला असतो. आता सनी रूममध्ये अभिषेकची वाट बघत असतो. अभिषेक येतो आणि अभिषेकला बघताच सनी खूप खुश होतो आणि सनी म्हणत असतो की अरे आज मी माझ्या मुलीला भेटलो, माझ्या पिहूला भेटलो. तेव्हा अभिषेक म्हणतो की कसं काय? अरे तू तर मल्हार कामतच्या घरी गेलता ना? तेव्हा सनी सांगतो की मल्हार कामतची बायकोच मोनिका कामत आहे. मी ज्या मोनिका राज्याध्यक्षाची जी इन्फॉर्मेशन काढायला लावली होती ती आता मोनिका कामत आहे. मग अभिषेक विचारतो काही बोलणं झालं का तुमच्या दोघांमध्ये? तेव्हा सनी म्हणतो अरे जी पोरगी मला बापाच्या सांगण्यावरून सोडून दिली तिच्यात काय धमक असणार या गोष्टी सांगण्याची. आणि सनी अभिषेकला सांगत असतो की ती माझीच मुलगी आहे, हे मला कन्फर्म झालंय. तेव्हा अभिषेक म्हणतो की कसं काय? परंतु अभिषेक त्याला सांगत असतो की नाही रे, या गोष्टींवरून तू असं नाही म्हणू शकत की ती तुझीच मुलगी आहे म्हणून. सनी मात्र काय ऐकायला तयार नसतो. सनी म्हणत असतो की मी तेवढ्यासाठी अमेरिकेवरून आलोय तिला भेटायला, आता मी तिला नक्की माझ्यासोबतच घेऊन जाणार. परंतु अभिषेक म्हणतो हे ऐक ना शुभम, अरे मी तुला डिमोटिवेट नाही करत आहे रे, पण तुला एक गोष्ट सांगतो, जोपर्यंत आपल्याला ठोस पुरावा मिळत नाही ना तोपर्यंत आपण नाही म्हणू शकत की ती तुझीच मुलगी आहे म्हणून. तेव्हा शुभम म्हणतो की मला मान्य आहे की पुराव्याशिवाय मोनिका कधीच मान्य करणार नाही की ही माझी मुलगी आहे. अभिषेक तू त्या नर्सिंग होममध्ये जा आणि 9 वर्षापूर्वीचे सगळे रेकॉर्ड्स काढ, मी तुला लोकेशन पाठवतो. मला चांगलं आठवतंय मी आणि मोनिका तिथे दोघेही गेलो होतो आणि तिथंच मोनिकाची प्रेग्नन्सी कन्फर्म झाली होती. मला खात्री आहे की पिहू माझीच मुलगी. एकदा की पुरावे माझ्याकडे आले की मी माझ्या मुलीला घेऊन इथून निघून जाणार, कारण की ज्या मुलीचं माझ्यावरती प्रेम नाही आणि जिला माझ्या प्रेमाची किंमत नाही तिला माझ्या मुलीसोबत राहण्याचा काहीच अधिकार नाही आणि हीच तिची शिक्षा. पिहू शुभमकर ठाकूर. आता मल्हार त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. बाहेरून मोनिका तिथे येते आणि मोनिका बघते की मल्हार ते पिहू करत असलेली गोष्ट करत असतो. तेव्हा मोनिका मनातल्या मनात म्हणते याला डाऊट आला की काय? आता मल्हार रागानेच विचारतो नक्की हेच कारण आहे का? तेव्हा मोनिका घाबरते आणि म्हणते की कसलं? मगाशी स्वराजला एवढं ओरडली याच्यावरून, तर नक्की हेच कारण होतं? तेव्हा मोनिका म्हणते की तू काय बोलतोय ते मला कळत नाही आहे. तेव्हा मोनिकाला मल्हार म्हणतो की मला माहिती आहे तुला नीट कळत आहे मी काय म्हणतोय ते. तेव्हा मल्हार म्हणतो की इतक्या लहान मुलाला इतक्या छोट्याशा गोष्टीवरून इतकं नाही ओरडत कोणी, त्यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण आहे आणि ते तू माझ्यापासून लपवते आणि जे काही कारण आहे ते तू आता मला सांगणार आहेस. आता मोनिका सगळा जो ब्लेम आहे तो स्वराजवरती टाकत असते की ज्या मुलामुळे माझी मुलगी दुसरी आली त्या मुलावरती काय फुलांचा वर्षाव करू का मी, आणि असं बोलत असते. तेव्हा मल्हार म्हणतो की हे कारण नाही आहे. तेव्हा देखील मोनिका म्हणते की फक्त स्वराजच नाही कारण, तर त्याला जबाबदार तू पण आहेस, तुझ्यामुळे पण माझी पिहू 2 नंबरला आली. मोनिका म्हणत असते की मोनिकाची मुलगी 1st नंबरवरती डिझर्व करते. तेव्हा मल्हार म्हणतो ती हारली नाहीये मोनिका, आणि मोनिका परत भांडू लागते, म्हणते की तू यालाच जबाबदार आहेस. आणि मग दोघेही झोपून घेतात. मोनिकाला मात्र टेन्शन आलेलं असतं. मोनिका जागीच असते. मोनिकाला भीती वाटत असते की आता मल्हारपर्यंत सर्व सत्य समोर येणारच आहे.
हे सगळं कारस्थान ना त्या स्वराजनेच केलं असणार आहे आणि सनी इथे फक्त माझा बदला घ्यायला आलाय हे तर नक्की आहे. आता दुसरीकडे इकडे मामा देवाला हात जोडून बसलेला असतो. त्याच्या शेजारी जाऊन स्वराज देखील जाऊन बसतो आणि देवाला हात जोडतो. आता मामा विचारत असतो की स्वरा, तुझ्या चेहऱ्यावरती का बरं खुशी नाही दिसून राहिली मला? तू तर एवढी मोठी स्पर्धा जिंकली, आपल्या गट्टेवाडीचं नाव मोठं केलं, तरी पण तुझ्या चेहऱ्यावरती खुशी नाही दिसून राहिली. तेव्हा स्वराज म्हणतो की मी जेव्हा बाबांना विचारलं ना तर त्यांना त्यांचं वचन नीट आठवत राहतं. ते मला त्यांचं नाव पण लावून देतील, परंतु मी स्वराज नाही स्वरा आहे हे कळाल्यानंतर त्यांना किती दुःख होईल. मामा म्हणतो की बरोबर आहे बाळा तुझं, तू म्हणतोय ते मला पटतंय, परंतु तू इतकी घाई नको करू सगळं स्वरा. त्याने तुला नाव दिल्याशिवाय ना तुला कळायला नाही पाहिजे की ती त्यांची मुलगी आहे म्हणून. अगं मोठी गडबडी होऊन जाईन ग. मोनिका मॅडम ना खूप चिडवला तुझ्यावर. स्वरा म्हणते की मग कधी सांगायचं मामा त्यांना? मग मामा प्लॅन समजून सांगू लागतो की एकदा की तुला नाव दिलं ना त्यांनी, मग ते तुला किती जरी तुझा राग आला ना तरी वेगळं करू शकणार नाही. मग सांग, आपण त्यांना सगळं काही खरं खरं सांगून टाकू. मल्हार कामत आहे ना खूप मोठ्या मनाचा माणूस आहे, खूप मोठा माणूस आहे तो. त्यातला आपण जर समजावून सांगितलं ना तर समजून घेईन तो आपल्याला. स्वरा म्हणत असते खरंच नाही ना रागवणार ते आपल्यावरती, कारण आता त्या सर्वांना माहिती आहे ना, बाकीच्यांना तर माहिती आहे की तू मल्हार साहेबांची मुलगी आहेस ते, आणि ते पण येतील आपल्या बाजूने सांगायला. मग तुझ्यावरती कोणी रागवणार नाही, तू बघत राहा. तेव्हा मामा म्हणतो की फक्त एकच प्रार्थना आहे देवाकडे माझी. स्वराज म्हणतो की काय? की नाव दिल्यानंतर कोणतंही संकट येऊ नको देऊ रे बाबा. आणि देवाला दोघेही हात जोडून बसतात. आता दुसरीकडे श्यामला मामी रस्त्याने चाललेल्या असतात. म्हणत असतात की माझं तर नशीबच खराब आहे, माझा नवरा बसला तिकडं मुंबईला जाऊन आणि मी इकडं करते कष्ट. पाठीमागून पेपरवाला येत असतो आणि पेपरवाल्याची धडक श्यामला मामीला होते आणि श्यामला मामी देखील खाली पडतात आणि त्यांच्यापाशी एक पेपर देखील पडतो आणि त्या मामी उठतात आणि त्या पेपरवाल्याला मारून तिथून काढून देतात. आणि आता त्या भाजी पुन्हा बॅगमध्ये पिशवीमध्ये टाकत असतात, परंतु त्यांना पेपरवरती एक फोटो दिसतो आणि त्याच्यामध्ये वैदेहीचं भूत असं म्हणत त्या घाबरून जातात. त्यांना वैदेहीचा फोटो दिसतो. आता त्या म्हणत असतात की अरे या फोटोमध्ये जर वैदेही दिसते याचा अर्थ ही तर जिवंत आहे, म्हणजे भूतभीत काही नाही आहे. मला हे आमचं तर उगाचच घाबरत होतं की भूत आहे भूत आहे, वैदेहीचं भूत आलंय, वैदेहीचं भूत आलंय. आणि ही काय स्पर्धा स्वरांचे महारथी, याच्यामध्ये तर स्वरा ही स्वराज झाली आहे. ह्या पोट्टीला पोरगा बनून स्पर्धेमध्ये घातलंय. तर आता तर मला माझ्या भाचीला भेटायला जावंच लागेल मुंबईला. 21 लाखांचं बक्षीस मिळालंय. अरे बापरे, आता तर जावंच लागेल. आणि आता श्यामला मुंबईला जाण्याचा प्लॅन करू लागतो. आता दुसरीकडे इकडे मंजुळा घरामध्ये बसलेली असते. तिला प्रत्येक क्षण आठवत असतात जे स्वराजसोबत जे मल्हारसोबत घातलेले असतात. तिला आठवत असतं की स्वराज कसा तिला आल्या आल्या मिठी मारायचा आणि आई आई म्हणत किती प्रेमाने किती मायेने माझ्याजवळ यायचा. आणि मल्हारने लावलेलं डोक्याला कुंकू ते देखील तिला क्षण आठवत असतात. ती विचार करत असते आणि सर्व गोष्टी आठवत असते. आणि मग तिला हेही आठवतं कशा प्रकारे मल्हार सरांनी तिला झेललं होतं आणि तिला या सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि तिला या सगळ्या गोष्टी आठवता आठवता हेही समजतं की मल्हार सरांनी कसं तिला एवढं सांभाळलं होतं. एका फडावरल्या नाचणाऱ्या बाईला यांनी समज दिलं. आणि मग मनातच म्हणत असते की देवाने सर्व काही दिलं आता यांच्या रूपाने मला. स्वरासारखा पोरगा दिला, स्वरासारखी अशा बऱ्याच गोष्टी तिला आठवत असतात आणि तीही तो विचार करत असते. आणि मग ती तिची बॅग भरायला पुन्हा सुरुवात करते. आणि तेवढ्यातच स्वराज आई आई म्हणत तिथं येतो. आणि मग स्वरा आनंदाने सांगत असते की तुला माहिती आहे आता मल्हार गुरुजी माझे बाबा होणार आहेत. मंजुळा म्हणत असते की ही गोष्ट म्या जायच्या आज झाली आणि मला कळाली ते लय बरं झालं, म्हणजे मी आता आनंदात जाईल इथून. तेव्हा स्वरा विचारते की जाईल म्हणजे कुठं चालली आहेस आई तू? आता मंजुळा म्हणत असते की अगं स्पर्धा संपली की आणि आता क्लास पण संपले पिऊचे, आता मला जाऊ दे. आता स्वरा मात्र रडायला लागते आणि तिचे कपडे जे भरलेले असतात बॅगमध्ये ते बाहेर टाकायला लागते आणि म्हणते की मी तुला कुठंच जाऊ देणार नाही. तुला म्हटले ना मी एकदा, मी नाही जाऊन देणार तर नाही जाऊन देणार, मला तू काहीच सांगू नको. ती जाऊ देणार नाही आणि असं बऱ्याच काही गोष्टी बोलत असते. स्वरा म्हणते तुला मी जाऊच देणार नाही, बघ मी तुझी बॅगच पळवून ठेवेल. आणि स्वरा मग रडता रडता
मंजुळाला मिठी मारते. स्वरा मात्र खूप वेड्यागत रडत असते आणि म्हणत असते की मी तुला कुठंच जाऊ देणार नाही. आणि आता त्यानंतर स्वरा तिथून निघून जाते आणि मंजुळा मात्र म्हणत असते की ह्या लेकराला कसं समजून सांगावं आता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मल्हार बघत असतो आणि स्वराज मंजुळाचा हात पकडून उभा असतो. पिऊ देखील तिथंच असते. स्वराज म्हणत असतो की मल्हार गुरुजी बघा ना, हिला ही चालली आहे घर सोडून, थांबवा ना तिला इथे. तेव्हा मल्हार म्हणतो की स्वराज हात सोड त्यांचा, जाऊ दे त्यांना. परंतु स्वराजने हात पकडलेलाच असतो. पुन्हा एकदा मल्हार म्हणतो की तुला सांगितलेलं कळालं नाही का, हात सोड त्यांचा. स्वराजने तरी पण पकडूनच ठेवलेलं असतं आणि मग शेवटी स्वराज तिचा हात सोडून देतो आणि मग नंतर मंजुळा बॅग उचलते आणि तिथून निघून जाते. तर मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.